4 वेळा वाढ झालेली आहे आणि साखर विक्रीमध्ये जी काही आधारभूत किंमत ठरवली गेलेली आहे प्रति किलो 31 रुपये आणि 31ची ही 35 रुपये प्रति किलो साखरेचा आधारभूत भाव ठरवणं अत्यंत गरजेचं आहे। आणि दुसऱ्या बाजूला पवार साहेबांनी साखर कारखानदारे अडचणीत आली याची लगेच जाणीव झाली, परंतु महाराष्ट्रातला शेतकरी सुद्धा अडचणीत आलेला आहे। अनेक साखर कारखाने 2000 रुपयापासून 3200 रुपयापर्यंत उसाला भाव देत आहेत। पवार साहेबांच्या एरियामध्ये बारामतीला मात्र सोमेश्वर सहकारी साखर कारखाना आहे, ते मात्र 3600 रुपये भाव देत आहे आणि त्याच्यापेक्षा जास्त रिकव्हरी असणारे महाराष्ट्रातले साखर कारखाने हे शेतकऱ्याला 2000 पासून भाव द्यायला सुरू करत आहेत। याच्या बाबतीमध्ये पवार साहेबांनी काही कडक निर्णय घ्यावा सरकारनं असं पत्र लिहिलं असतं तर अजून मला खऱ्या अर्थानं आनंद वाटला असता। आणि दुसरं त्यामध्ये पवार साहेबांनी घातलं पाहिजे होतं की साखर कारखानदारीमध्ये आता स्पर्धा येणं अत्यंत गरजेचं आहे। 2 साखर कारखान्यांच्या मधलं हवाई अंतर जे 20 किलोमीटरचं आहे ते काढून टाकण्यात यावं असं जर केंद्राला पत्र लिहिलं असतं तर निश्चितपणाने मला वाटलं असतं की पवार साहेबांना देशातल्या आणि महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची काळजी आहे। तर काल एसटीची दरवाढ करण्यात आलेली आहे, निवडणुका झाल्या आणि याच्यानंतर आता गावातल्या लोकांना याचा खूप परिणाम म्हणजे 15% एसटीमध्ये तिकिटाची दरवाढ केलेली आहे, काय वाटतं? नाही, मला वाटतं की आपण अनेक योजना एसटीच्या माध्यमातून दिलेल्या आहेत। अपंगासाठी एसटीच्या योजना आहेत, विद्यार्थ्यांसाठी आहे, महिलांच्यासाठी आहे, वृद्धांच्यासाठी आहे आणि या सगळ्याचा विचार करता जी काही दरवाढ आहे ती शेवटी सरकार सगळ्या बाजूचा विचार करून निर्णय घेत असते आणि योग्य आहे असं मला वाटतं की बरेच दिवस झालं तिकिटाची दरवाढ झाली नव्हती, कारण त्याची झळ ही सर्वसामान्य माणसाला सगळ्याच कॉमन बसते असं होत नाही।